पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयसमेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. आपण ख्रिस्त केंद्रित असावं, सामर्थ्याने भरलेले असावं. आपण हलक्या वृत्तीचं नसावं, स्वार्थी, स्वकेंद्री किंवा मतलबीही नसावं, नाही का? बघा, मीपणाची समस्या सुरू झाली बागेत. उत्पत्ती अध्याय 3 वचन 1 ते 8. मी तिथे जाणार नाही, ते वाचणारही नाहीये. पण आदाम आणि हव्वा अगदी सुखाने नांदत होते जोवर ते देवाने दिलेली आज्ञा पाळत होते. आणि मग सैतानाने हव्वेला असं काहीतरी दाखवलं जे तिच्याकडे नव्हतं. आणि तो तिला म्हणाला की जी वस्तू खाण्याची देवाने मनाई केलीये ती वस्तू तू खाल्लीस तर तू अधिक अधिक सुखी होशील. देवाने त्यांना जे दिलं नव्हतं त्याची त्यांनी अपेक्षा केली आणि देवाच्या इच्छेपेक्षा त्यांनी स्वतःची इच्छा मोठी मानली. सैतान म्हणाला, हे फळ चांगले, तुम्ही ज्ञानी व्हाल, तुम्ही देवासारखे बनाल. आणि परिणाम काय झाला? ईश्वरी वस्त्र त्यांनी गमावली. अचानकपणे त्यांना कळलं ते नग्न आहेत आणि त्यांनी स्वतःला झाकण्याचा प्रयत्न केला. हे देहाचं कर्म होतं. त्यांनी आपल्या जीवनात पहिल्यांदा भीती अनुभवली आणि ते झाडामागे लपले. माझी खात्री आहे की जेव्हा आपल्या जीवनात गुंतागुंत निर्माण होते, आपण योग्य त्या गोष्टी करत नाही, तेव्हा असंच काहीसं घडतं. गैरसमज करून घेऊ नका. कोणीच परिपूर्ण नाही, पण आपल्याला तारणारा आहे. क्षमेबद्दल देवाचे आभार. मला रोज 200 वेळा तरी ती हवीच असते. क्षमेबद्दल मी आभारी आहे, पण मी अशा गोष्टींविषयी बोलते ज्या चुकीच्या असतात आणि त्याच आपण पुढे रेटतो आणि ज्यांना देवाची मान्यता नसते. ज्या ज्या गोष्टींच्या आपण बंधनात आहोत त्यातून सुटण्यासाठी थोडा वेळ लागतोच नक्कीच, नाही का? पण आपल्या हृदयाची स्थिती फार महत्वाची असते की देवा, हे करण्याची माझी इच्छा नाहीये, तुला जे हवंय तेच मला करायचंय, तुझ्या इच्छेप्रमाणे मला वागायचंय. मग तुम्ही वचनाचा अभ्यास करा, योग्य सहभागितेत आणि प्रार्थनेत वाढा. आणि मी सांगते, या सभागृहात किंवा जगात कोणीही व्यक्ती असं म्हणू शकणार नाही की तुम्ही बंधनात आहात आणि तुम्ही 20 वर्ष आज्ञापालन केलं आहे आणि तरीही तुम्ही अजून बंधनातच आहात. क्षमा करा, पण माझा यावर विश्वास नाही. वचनात अशा गोष्टीला आधार नाही. मला विश्वास आहे, बंधनात असताना देवाची आणि माझी ओळख झाली तर केवळ माझा उद्धारच होत नाही, मी केवळ आगीपासून वाचत नाही किंवा नरकापासून वाचत नाही, तर देवाबरोबर जगण्याची ओढ माझ्यात निर्माण होते आणि आपण ख्रिस्ताला आपल्या जीवनात बोलावतो आणि जे जे काही तुला हवंय त्यानुसार नसलेल्या प्रत्येक गोष्टीशी तू व्यवहार कर. चला, आज मी तुम्हाला आवाहन करते, प्रौढ आणि परिपक्व होण्यासाठी देवाला जसे तुम्ही हवे आहात तसे बना. आमेन. मला खात्री आहे की मला योग्य समुदाय मिळालाय. जर तुम्ही गंभीर नसतात, तुम्ही सकाळी सकाळी इथे नसतात. आणि मला ठाऊक आहे आपल्यामध्ये वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक आहेत. प्रत्येकाची परिपक्वतेची पातळी ही वेगवेगळ्या स्वरूपाची आहे. पण मी तुम्हाला सांगू इच्छिते की देवाजवळ तुमच्यासाठी असं जीवन आहे जे अतुलनीय असं आहे. देव जे तुम्हाला देऊ इच्छितो त्याला तुम्ही मुकता कामा नये. देवाची शांती, आनंद, त्याची धार्मिकता, आशा, त्याचं सामर्थ्य, ज्या चांगल्या गोष्टी त्याला द्यायच्यात त्या सगळ्याच. त्या लोकांपैकी एक असू नका जे आपल्या सगळ्या मर्यादा ओलांडूनही आशा बाळगतात की ते स्वर्गात पाठीमागच्या दाराने प्रवेश मिळवतील. स्वर्गात जाताना मला अंगणवाडीत राहायचं नाहीये. लुसिफर स्वइच्छा बाळगल्यामुळे स्वर्गातून पडला. आपण पाहूया यशया अध्याय 14 वचन 12 ते 15. हे दैदिप्यमान ताऱ्या, प्रभातपुत्रा, तू आकाशातून कसा पडलास? राष्ट्रांना लोळवणाऱ्या तुला धुळीत कसे टाकले? जो तू आपल्या मनात म्हणालास, मी आकाशात चढेन आणि देवाच्या तारांगणाहून माझे सिंहासन उच्च करीन. उत्तर भागातील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईन. मी मेघांवर आरोहण करीन. मी परात्परा समान होईन. मेघांवर मी आरोहण करीन. मी परतपरा समान होईन. मी आकाशात चढेन. मी स्वतःला उच्च करीन. मी करीन.
आता देवाचा प्रतिसाद पहा. त्या तुला अधोलोकात गर्तेच्या अधोभागात टाकले आहे, तुला अधोलोकात गर्तेच्या अधोभागात टाकले आहे. आपण हे समजून घ्यायला हवं की आपल्याला आवडो किंवा न आवडो ताबा देवाच्याच हाती आहे. तो जे सांगतो ते आपण करू तर आपण सुखी आणि धन्य होऊ. आपण ते केलं नाही तर खूप गोष्टींना मुकू. आपण बऱ्याच गोष्टींना मुकू. मी त्या कार्यक्रमातून उठून जाऊ शकले असते, पण मला एका लहान गोष्टीची जाणीव झाली आणि तिथूनच माझी देवासोबतची वाटचाल सुरू झाली. तुम्ही माझ्या त्या लहान-सहान गोष्टी ऐकल्या असतील, की कशाप्रकारे मी धान्याच्या दुकानात गेल्यावर देव मला वेगवेगळ्या प्रकारचे धडे द्यायचा आणि मी कोणत्याही बायबल कॉलेजमध्ये गेले नाही, पण प्रभूच्या शाळेत माझी जडणघडण झाली. आता तुम्ही एक गोष्ट नीट ऐका. देवाबरोबर जवळचं आणि वैयक्तिक नातं निर्माण झालं ना, की तुम्ही धान्याच्या दुकानात असा किंवा लोकांशी बोलत असा किंवा इतर काही करत असा, तुम्हाला देवाकडून सतत कळत राहील की तुम्ही काय करायला हवंय, केवळ त्याच्या नावासाठी. कदाचित लोक याचं कौतुक करणार नाहीत, कारण तुम्हाला मार्गदर्शन करणाऱ्या देवाचा हात त्यांना दिसत नाही. तुम्ही मात्र त्याला खुश करत असता. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगू, देवासोबत तुम्ही घट्ट नातं तयार करा. तुमच्या जीवनासाठी ते मौल्यवान आहे, कारण तुमच्या जीवनात काही घडत असतं, माझ्याही जीवनात काही घडत असतं. आता बघा, हे हॉटेल रूमचंच उदाहरण. कदाचित इथल्या रूममध्ये तुम्ही राहिला असाल, तर जशी तुमच्या खोलीची कोणी काळजी घ्यावी असं वाटतं, तशीच काळजी तुम्ही त्या रूमची घेता का? घेत असाल? घेताय ना तुम्ही? तुम्ही म्हणाल, हे काय बोलताय? त्याच्या सफाईचे आम्ही पैसे भरतो. तुम्ही रूमची सफाई करावी असं मी म्हणत नाही, पण मी तुम्हाला एक उदाहरण देते. आज सकाळी माझ्या कॉफीवरचं झाकण खाली खाली पडलं आणि ते अगदी अडगळीच्या ठिकाणी जाऊन पडलं आणि ते झाकण माझ्या खुर्चीच्या अगदी मागे पडलं होतं आणि मी मी खाली वाकून ते तिथून झाकण उचललं, पण त्या झाकणावर थोडं पाणी होतं आणि ते लाकडी जमिनीवर पडलं आणि लगेचच माझ्या मनात विचार आला की बघा, आपल्या मनात नेहमी दोन विचार एकदम येतात. त्यातला एक एक आवाज देवाचा असतो, दुसरा आपल्या शरीराचा असतो. तर तेव्हाही असंच घडलं होतं, पण पण मी विचार केला आणि मग मी पेपर टॉवेल हातात घेतला, खाली वाकून कसरत करत खुर्चीच्या खाली गेले, ते पाणी पुसून काढलं. बघा, या लहान गोष्टी आहेत आणि याच त्या लहान गोष्टी ज्या देवाला प्रिय वाटतात. मला मनापासून वाटतं की याच लहान-सहान गोष्टींमुळे आपण प्रगल्भ होतो. आफ्रिकेत जाऊन सेवाकार्य करण्याचं ध्येय बाळगणाऱ्या लोकांपेक्षा लहान गोष्टीत प्रामाणिक राहणाऱ्या लोकांचं मला नेहमीच कौतुक वाटतं. असे लोक मला पाहायला आवडतील, जे देवाने सांगितलेल्या लहान गोष्टी समर्पित भावनेने करतील आणि त्या गोष्टी इतर कुणाला माहीत नसतात, पण त्या फक्त प्रभूसाठी केलेल्या असतात. आमेन. ठीक आहे तर. लूक अध्याय 18 वचन 18. एका धार्मिक माणसाची गोष्ट मी तुमच्यासाठी वाचणार आहे. तो देवाचा माणूस नव्हता. मी जे म्हटलं त्याकडे तुम्ही लक्ष द्यावं असं मला वाटतं. आपण धार्मिक असू शकतो, पण देवाची व्यक्ती नव्हे. लूक 18 वचन 18. कोणा एका अधिकाऱ्याने त्याला विचारले, अहो उत्तम गुरुजी, काय केल्याने मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल? सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल. अहो उत्तम गुरुजी, काय केल्याने मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल? वतन मिळेल. वचन 20. तुला आज्ञा ठाऊक आहेत, व्यभिचार करू नको, खून करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, आईबापाचा मान राख. आणि तो म्हणाला, मी तरुणपणापासून हे सगळं पाळत आलो. तो नियम पाळत होता. तो चांगला धार्मिक मनुष्य होता. जेव्हा येशूने हे ऐकले तेव्हा तो म्हणाला, अद्याप तुझ्यात एक गोष्ट उणी आहे. तुझे असेल नसेल ते विकून गोरगरिबांना वाटून टाक, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. आणि चल माझ्या मागे ये आणि माझा शिष्य हो आणि माझ्या पक्षाचा हो, माझ्या सोबत राहा. पण जेव्हा त्याने हे ऐकलं तेव्हा तो अतिशय खिन्न झाला, कारण तो फारच श्रीमंत मनुष्य होता. त्याच्याकडे पाहून येशू म्हणाला, ज्यांच्या जवळ धन आहे त्यांचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे किती कठीण आहे. श्रीमंताने देवाच्या राज्यात प्रवेश करणे यापेक्षा उंटाने सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे. आणि ज्यांनी हे ऐकले ते म्हणाले, तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे? येशूने म्हटले, ज्या गोष्टी माणसांना अशक्य आहेत त्या देवाला शक्य आहेत.
आता ऐका, तेव्हा पेत्र म्हणाला, मला हे आवडतं, तेव्हा पेत्र म्हणाला, पहा आम्ही आपले घरदार सोडून तुम्हाला अनुसरलो आहोत, घरदार व सर्व काही सोडून. त्याने त्यांना म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो, देवाच्या राज्याकरिता ज्याने आपले घर, बायको, भाऊ, आईबाप किंवा मुले बाळे सोडली आहेत, त्याला या काळात पुष्कळ पटीने व येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन मिळणार नाही, असा कोणी नाही, असा कोणी नाही. आता बरीचशी वचनं आपण वाचली, पण यातून मी जे काही शिकले ते मी तुम्हाला सांगू इच्छिते. येथील मनुष्य नियम पाळत होता. तुम्ही नेहमी चर्चला जात असाल, स्टिकर लावत असाल, मोठी अर्पणं देत असाल, लोकांना वाट दाखवत असाल. आपण बरंच काही करत असतो आणि ते नियम सांगतात, व्यवस्था सांगते म्हणून आपण करत असतो. याचा अर्थ असा नव्हे की आपलं हृदय वाईट आहे, पण येशू आपल्या मार्गात येतो आणि तो यासाठी येत नाही की जितके लोक आहेत तितक्यांचे सगळे पैसे घेऊन टाकावेत. जेव्हा लोक हे वचन वाचतात की तुझं असेल नसेल ते विकून गोरगरिबांना दे, याचा अर्थ हा नाही की येशू त्या मनुष्याला त्याची सगळी संपत्ती देऊन टाकायला सांगत होता. त्या मनुष्याची समस्या पैशांच्या बाबतीत होती आणि येशूने त्याला संपत्ती विकायला सांगितली, कारण त्याचा पैसा त्याच्यामध्ये आणि देवामध्ये येत होता. बऱ्याचदा देव आपल्याला अशा गोष्टी सोडायला सांगतो ज्या आपल्यासाठी खूप काही असतात आणि आपण त्या गोष्टी सोडायला तयार आहोत की नाही हे पाहण्यासाठी देव आपल्याला हलवत असतो, बघत असतो. केवळ देवासाठी त्या सोडायला आपण तयार आहोत का? जर त्या तरुणाने हे केलं असतं तर येशूने त्याच्या शिष्यांना सांगितलं असतं, ते म्हणत होते आम्ही तुझ्यासाठी अमुक तमुक 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 सोडलं आणि आता आमचं काय? येशू म्हणाला, देवाच्या राज्याकरता ज्याने सर्व काही सोडले आहे त्याला वर्तमान काळात व येणाऱ्या युगात पुष्कळ पटीने मिळेल. जर प्रभूने सांगितलेली गोष्ट त्या मनुष्याने केली असती तर त्याला किती मिळालं असतं याची मी कल्पनाही करू शकत नाही. त्याने म्हणायचं असतं, हे तुझं आहे प्रभू, तुझ्यापेक्षा पैसा महत्वाचा नाही, तुला हवा असेल तर हा घे. मला म्हणायचंय त्याला आनंदासह अनेक पटीने मिळालं असतं नक्कीच, पण झालं काय? भलतंच. त्याने पैसा ठेवला, त्याने आनंद गमावला. आपल्या देहाला आवडणाऱ्या गोष्टीत आपण गुंतू शकतो. आपण त्या ठेवून आपला आनंद गमावू शकतो आणि आपलं हृदय जड करू शकतो, किंवा आपण अर्पण करून देहाला दुखावू शकतो आणि अनुभव घेऊ शकतो की जे प्रभूसाठी सर्व देण्याची तयारी ठेवतात त्यांच्यासाठी तो काय 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 करतो. आता लूक अध्याय 10 मध्ये दुसरी एक छान घटना आहे. खरं तर लूक हा बायबलमधला एक महान लेखक आहे आणि त्याने बऱ्याच अद्भुत घटना लिहिलेल्या आहेत, अनेक अद्भुत घटना. लूक अध्याय 10 वचन 25. मग पहा, कोणी एक शास्त्री आता हा एक विद्वान मनुष्य होता. आत्ताच आपण धार्मिक मनुष्य पाहिला जो देवाचा मनुष्य नव्हता. इथे एक विद्वान मनुष्य आहे जो फार ज्ञानी नव्हता. मग पहा, कोणी एक शास्त्री उभा राहिला आणि त्याची परीक्षा पाहण्यासाठी म्हणाला, गुरुजी, काय केल्याने मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल? त्याने म्हटले, शास्त्रात काय लिहिले आहे? त्याने उत्तर दिले, तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने, पूर्ण बुद्धीने प्रीती कर आणि स्वतःसारखेच शेजाऱ्यावर प्रीती कर. बघा, त्या मनुष्याला हे करायचं नव्हतं म्हणून तो जोर देऊन म्हणाला, पण मला सांगा, माझा शेजारी कोण आहे? मग येशूने त्याला एका माणसाची गोष्ट सांगितली ज्याला दरोडेखोरांनी लुटलं आणि त्याला अर्धमेल्या आणि रक्तबंबाळ स्थितीत रस्त्याच्या किनाऱ्यावर टाकून दिलं. आणि मग एक धार्मिक मनुष्य त्या वाटेने जात होता आणि मग तो त्याला पाहून दुसऱ्या वाटेने निघून गेला आणि मग दुसरा धार्मिक मनुष्य तिथे आला. तो लेवी होता, पण तोही त्या जखमी माणसाला पाहून तसाच निघून गेला. आणि त्याच वाटेने एक सामान्य मनुष्य आला. तो त्या माणसाला पाहताच थांबला. तो स्वतःचा पैसा, स्वतःचा वेळ खर्च करून त्याची मलमपट्टी त्याने केली. त्याला उतारशाळेत म्हणजे हॉटेलमध्ये नेलं.
तिथल्या माणसाला म्हणतो, बघा बघा माझ्या कामामुळे मला जावं लागेल, पण हे पैसे तुम्ही ठेवा आणि याची नीट काळजी घ्या. आणि जर हे पैसे कमी कमी पडले तर ते परतल्यावर मी नक्कीच भरीन. आणि बघा त्याने त्याच्या शुश्रूषेसाठी काही मर्यादा ठेवली नाही आणि मला हे आवडतं. तो म्हणाला, नाही 1200 पेक्षा जास्त मी देणार नाही. तो म्हणाला, कितीही पैसे लागले तरी याची काळजी घ्या. बघा, कितीही लागले तरी तुम्ही याची काळजी घ्या. कितीही खर्च झाला तरी. मला लोकांना मदत करायची आहे. तुम्हाला नेमका मुद्दा कळलाय का? मी काय म्हणते ते कळतंय का तुम्हाला? काहीही झालं तरी मला लोकांना मदत करायची. जर देवाने आपल्या आशीर्वादांची मर्यादा ओलांडावी असं वाटत असेल तर आपण देण्याची मर्यादा ओलांडली पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की अशा प्रकारच्या गोष्टीसाठी लोक येतात आणि गुरुवारी रात्रीच्या मदतीनंतर प्रत्येक जण असा विचार करायला लागतो की आता मला पुन्हा देण्याची गरज नाही. तुम्हाला ती वाटत नसेल पण तुम्ही देऊ शकता प्रत्येक वेळी. मी शुक्रवारी सकाळी असं म्हणत नाही, कालच मी संदेश दिला होता तेव्हा आज पुन्हा संदेशाची गरज नाही. कळलं? हॉटेलमध्ये जाऊन 4दा खाल्ल्यावर तुम्ही असं म्हणत नाही, मी इथे 2 रात्री जेवलो, आज मी पैसे देणार नाही. चला आता. धन्यवाद. मी एक निर्णय घेऊन टाकलाय की वेगळ्या मार्गाने चालायचं. मला या घटनेचा अभिमान वाटतो, ती चांगली आहे. प्रभू येशूने गोष्टी सांगितल्या 2 धार्मिक मनुष्यांच्या, एका धार्मिक मनुष्याची आणि मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे चर्चला जाणाऱ्या 3 लोकांची. त्यांच्यासमोर एक गरज आली आणि त्यांनी ती कशी भागवली. चर्चला जाणारे 3 लोक बायबल वाचायचे आणि गाणी गायचे. त्यांना एक स्त्री माहीत होती. तिच्या पतीने तिला 4 मुलांचं वाऱ्यावर सोडून दिलं होतं आणि त्याने दुसरी तरुणी शोधली होती. त्याने सोडलं, तो निघून गेला. आपल्या कुटुंबासाठी करता करता ती पार थकून जायची. ती आई आणि वडील या दोन्ही भूमिका निभवायची. ती अगदी एकटी आणि निराश झाली होती. एका ख्रिस्ती स्त्रीने त्या स्त्रीचा त्रास पाहून म्हटलं की मी तिच्यासाठी प्रार्थना करीन. आणि हा एक चांगला आणि धार्मिक प्रतिसाद होता. दुसरी ख्रिस्ती स्त्री म्हणाली की तिने काय जादू केली ठाऊक नाही, पण तिचा नवरा दुसऱ्या बाईला घेऊन पळाला. काहीतरी भानगड दिसतेय. बघा, दुसऱ्या गटातल्या सगळ्या धार्मिक स्त्रिया आपलं मत व्यक्त करतानाही तिची मदत करत नव्हत्या. तिसऱ्या ख्रिस्ती स्त्रीने ही परिस्थिती पाहिली, काय करावं यासाठी प्रार्थना केली आणि प्रभूने तिला त्या स्त्रीच्या घराचं भाडं भरण्याचं ओझं दिलं. नवीन कपडे घेण्यासाठी साठवलेले पैसे तिने त्या गरजू स्त्रीला देण्याचा निर्णय घेतला आणि तिने ते दिले सुद्धा. प्रभूने तिला त्या स्त्रीला नित्यनेमाने उत्तेजन देण्याचंही ओझं दिलं. ती तिची मैत्रीण झाली. आता मी विचारते, या तिघींपैकी कोणती स्त्री तिला प्रीती देत होती? बघा, शेवटी निष्कर्ष याच गोष्टीचा निघतो. आणि आजच्या संदेशाच्या शेवटच्या काही मिनिटात मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की तुम्हाला जगण्यासाठी एकच जीवन आहे आणि देण्यासाठीही एकच. आणि ते तुम्ही स्वतःला देणार की देवाला देणार याचा योग्य निर्णय घ्या. आणि तुम्ही ते देवाच्या गौरवासाठी वापरणार आहात का? आज मी तुम्हाला एक सल्ला देऊ इच्छिते. तुमच्यापैकी कदाचित बऱ्याच जणांनी द बकेट लिस्ट हा सिनेमा पाहिला असेल. तशीच ही गोष्ट आहे, नाही का? लोक मला नेहमी विचारतात, तुमच्याकडे बकेट लिस्ट आहे का? मी म्हणते हो, पण ती रिकामी आहे. एक सांगू, खरं तर बऱ्याचदा मी कामामुळे इतकी दमून जाते ना की आणखी काही करायचं अजिबात सुचतच नाही मला. खरंच नाही. मी बऱ्याचदा स्वतःला खुश ठेवण्याचा प्रयत्न केला आहे आणि मला मला आनंद देणाऱ्या गोष्टी मी करते. देव आपली चांगली काळजी घेत असतो. पण मी निर्णय घेतलेला आहे की मी माझं जीवन संस्मरणीय करणार. मी तुम्हाला सुचवू इच्छिते की आपलं जीवन उपयुक्त बनवा तुम्ही आणि
आपल्या बकेटीत नको असलेल्या गोष्टी भरू नका, तर हे जीवन संपण्यापूर्वी इतरांसाठी ते नेहमी उपयोगी करण्याचा ठाम निश्चय तुम्ही आज घ्या. आमीन. मला हे आवडतं. एक नवी बकेट लिस्ट बनवा. हे प्रभू, मी 3 लोकांच्या मुखावर आज हास्य निर्माण करीन आणि मला उत्तेजन देणारं व्हायचंय. एक दिवस मी काही काही लोकांसाठी ज्यांच्याकडे नवीन कपडे नाहीयेत त्यांच्यासाठी एक नवं कपाट भरून कपडे देईन आणि मी ते करीन. खरंच? बघा, याला वेळ लागेल तोवर आपण आपला संदेश पूर्ण केलेला बरा, नाही का? तुम्ही इतर लोकांना आशीर्वादित करावं म्हणून देव तुमचं तुमचं पाकीट 4-5 हजारांनी भरून टाकील असा तुम्ही विश्वास का का ठेवत नाही, सांगा मला? मला सांगा, तुम्ही किराणा मालाच्या दुकानातून सूट मिळवण्यासाठी कुपन घेता, वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती मिळवता, मग चर्चला जातानाच दुसऱ्यांच्या दानावर इतका डोळा का असतो तुमचा, सांगा मला? चला आता. त्या एकट्या आईचा जरा विचार करा तुम्ही, जी 2-2 नोकऱ्या करून पार थकून जाते कारण तिचा नवरा तिच्या मुलांची गरज भागवत नाही, त्यामुळे ती आपल्या मुलांना जेवणासाठी नेऊ शकत नाही. अशा स्त्रीला तुम्ही छानशी भेट देऊन असं का म्हणत नाही, चला आज आपण सगळेजण बाहेर भोजनासाठी जाऊया, तुम्ही, तुमची मुलं, मी, माझी मुलं. बघा, निराश व्यक्तीच्या जीवनात तुम्ही फार मोठा बदल घडवून आणू शकता याने. चला आता. कंटाळवाणं आणि दयनीय जीवन जगायची गरज नाही. एकटं बसून सतत कुरकुर करत राहायचं, तक्रारी करायच्या, हा दिनक्रम आपण सोडून दिला पाहिजे नक्कीच. देवा, माझ्यासाठी तुझी काय इच्छा आहे, माझी सेवा काय, माझं पाचारण काय, मी काय करायला हवं, असं म्हणण्यापेक्षा एखाद्या गरजवंताला पाहून प्रभूला विचारा, देवा, याच्यासाठी मी काय करायला हवं ते सांग. असं म्हणू नका की तूच कर, तर असं म्हणा की एखाद्याच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी नेमकं मी काय करू शकते. मी सत्य सांगते. सुरुवातीला मी जे शास्त्रभाग वाचले त्यातील दोषी भावनेतून मी गेले आहे, ती मीच होते. दयनीय जीवन जगण्याचा तो एक मार्ग होता. पण मी त्यातून बाहेर बाहेर आले. माझ्या जीवनाचं ध्येय मी ठरवलं, अजून तिथे पोहोचलेले नाही, मला ते गाठायचंय. पण एक गोष्ट सांगते तुम्हाला, देवासाठी जगण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्याला देत राहणं. त्यामुळे तुमचा आनंद वाढत राहतो अगदी विपुल अशा पद्धतीने. दिवसेंदिवस तो वाढत राहतो. आमेन. चला आता देवाला धन्यवाद द्या. मी आशा करते आणि प्रार्थना करते की तुम्हाला असं वाटेल की मी तुमच्या आध्यात्मिक आयुष्याची भागीदार आहे. मी तुम्हाला मदत करतेय, सहकार्य करतेय, अशी व्यक्ती बनण्यासाठी जी देवाला वाटतं की तुम्ही बनायला हवं. दररोज आम्ही तुम्हाला देवाचं वचन शिकवू पाहतोय आणि मला आनंद आहे की मी ते करते. आणि मला आशा आहे की तुम्हाला सुद्धा आवडेल की आमच्याबरोबर तुम्ही भागीदार होऊ इच्छित असाल. फक्त आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचावं म्हणूनच नव्हे, तर इतरही अनेक लोकांपर्यंत आम्ही पोहोचावं म्हणून. आणि मला खात्री आहे, जर आपण एकमेकांचे भागीदार बनलो तर आपण आपल्या कल्पनेपेक्षाही अधिक काही करू शकू. तर मग नेमकं तुम्ही काय करायचंय आमच्याबरोबर? आमच्या वाट्याचं काय आहे, तर आम्ही तुम्हाला वचन शिकवतोय, आम्ही तुम्हाला शिकवण देतोय. पण मग तुम्ही आमच्याबरोबर नेमकं काय करायचंय? मला असं वाटतं की तुम्ही आमच्या सेवा कार्याचे भागीदार नक्कीच होऊ शकता. आम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करू. आणि जर तुम्हालाही वाटत असेल की देव तुम्हाला तसं मार्गदर्शन करतोय, तर तुम्हीही आमच्यासाठी प्रार्थना करा, आमच्याविषयी चांगलं बोला. आणि आशा आहे की आम्ही तुमच्या एरियात येऊन तुमच्यासाठी सभा घेऊ शकू.
आमचा कार्यक्रम बघत राहा, त्याला तुमच्या आयुष्याचा एक भाग बनवा आणि आमच्याबरोबर आर्थिक सहभागिता राखा. मी खात्री देते की मी तुमच्याशी बांधील आहे आणि मी तुमच्याकडूनही अपेक्षा करते माझ्याशी बांधील राहण्याची. योग्य ती गोष्ट केवळ एकदाच करण्याविषयी हे नाहीये, तर योग्य ते वारंवार करत राहण्याविषयी हे आहे. तुम्ही आमचे मासिक भागीदार होऊ शकता. तुम्हाला जी गुंतवणूक योग्य वाटते तेवढी तुम्ही करू शकता. तुमची एक छोटीशी गुंतवणूक सुद्धा आमच्यासाठी खूप मोठा फरक घडवून आणेल. हे नेहमीच योग्य नसतं की सतत घेत राहायचं आणि द्यायचं कधीच नाही. आणि म्हणून मी तुम्हाला आमंत्रित करते आमच्याबरोबर भागीदार होण्यासाठी. आम्हाला मदत करा, आमच्याबरोबर राहा. आम्हाला बरं वाटेल. दुखावलेल्या लोकांना आपण बरं करूया. जे भुकेले त्यांना अन्न देऊया. लोकांना वचन सांगूया, जेणेकरून आपल्याला जे माहितीये ते त्यांनाही कळू शकेल. आमच्याशी संपर्क साधा jmmindia.org वर. आमच्या वेबसाईटवर तुम्हाला भागीदारीविषयीची सगळी माहिती मिळेल. देवाची स्तुती असो. कार्यक्रम असाच बघत राहा. जॉयस्मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस्मायर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.